की SIP म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. तुमचा इन्कम वाढला, तुम्ही SIP वाढवत जा. परंतु जे 20-25 वर्षानंतर म्हणजे जो तुमचा रिटायरमेंटचा काळ असेल, तर त्या काळामध्ये एक चांगली मोठी रक्कम जमा करणं हे प्रत्येक परिवाराचं अंतिम ध्येय असायला पाहिजे. कारण आज खूप जण बोलतात मी 50शीला रिटायर होणार, पण तू 50शीला रिटायर होणार आहे, 80 तर आयुष्यमान आहे. आज कोविड सारख्या सिच्युएशन मधून पण जग पूर्वपदावर आलेले. 30 वर्ष हा जर काळ तुम्ही काढायचा आहे विदाऊट इन्कम, तर आज जर तुम्ही 40 मध्ये असाल आणि तुम्ही बोलताय पुढच्या 10 वर्षात मी रिटायर होणार आहे, तर तुमच्याकडे कमीत कमी 4 करोड रुपये असायला पाहिजे. 4 करोड रुपयावर तुम्हाला महिन्याला जर बघायला गेलं 1-1.5 लाख रुपये व्याज भेटेल, 2 लाख रुपये होतील, पण तेव्हा 10 वर्षानंतर इंटरेस्ट रेट पण कमी असेल. मग हा 4 करोड रुपयाचा जो फंड आहे, तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये SWP म्हणून पर्याय आहे. SWP पर्याय काय मी तुम्हाला FDच्या माध्यमातून सांग. जसं आज एखाद्याने 1 करोड रुपयाची FD केली, तर बँक त्याला विचारते की तुम्हाला याच्यावर आजपासून व्याज पाहिजे, तुम्हाला क्वार्टरली व्याज पाहिजे, 6 महिन्याला व्याज पाहिजे की वर्षानी व्याज पाहिजे. मग तो व्यक्ती बोलेल चला मला पेन्शन नाहीये, मला ह्या 1 करोडवरच माझा उदरनिर्वाह चालणार आहे, तुम्ही मला महिन्याला व्याज द्या. मग ते तुम्हाला 50,000 रुपये मिळेल. त्याचबरोबर बँक तुम्हाला विचार तुम्हाला याच्यावर व्याज मिळतंय, परंतु अशा पण FD आहेत की बाबा त्याच्यामध्ये व्याज नाही मिळत पण त्या डबल होतात. मग बँक सांगते की तुम्ही 3 वर्षांनी काढले तर एवढे असतील, 7 वर्षासाठी करायचे, 5 वर्षासाठी करायचे, 10 वर्षासाठी करायचे. म्युच्युअल फंड SWP हे एकाच प्रोडक्ट मध्ये दोन्ही गोष्टी साध्य होतात. तुम्हाला दर महिन्याला एक पेन्शन पण मिळते आणि त्याचबरोबर तुमची जी मुद्दल आहे, लेट्स से की आपण पकडूया की एखाद्याने आजपासून तो SIP करतोय आणि तो 60 पर्यंत SIP करणार आहे, 60 पर्यंत त्याचा फंड झाला 3 करोड रुपये. 3 करोडवर त्याला 1.5 लाख रुपये व्याज पण भेटेल. ते 3 करोड रुपये पुढे वाढत पण जातील, कारण 60 मध्ये जो 1.5 लाख रुपयाचा खर्च आहे तो 70ला 3 लाख रुपये झाला असेल, 10% वाढला तो खर्च. मग ते जैसे ते पैसे राहिले, 3 करोड रुपये जैसे ते राहिले, तर त्याला 3 लाख रुपये नाही मिळणार, कारण 3 लाख रुपये म्हणजे 1% झाला महिन्याला, म्हणजे 12% झाले. तर म्युच्युअल फंड SWPच्या माध्यमातून पहिले तर SIPच्या माध्यमातून जो मोठा फंड तुमचा तयार झालेला आहे, त्या माध्यमातून तुम्हाला पेन्शनही मिळेल आणि त्याचबरोबर तो फंडही वाढेल, कारण म्युच्युअल फंड 12% ऍव्हरेज रिटर्न जरी पकडला, 6% तुम्ही काढले, 6% परत कंपाऊंडिंगनी पुढे वाढत गेले. या माध्यमातून जे आहे की अल्टिमेटली ध्येय हे तुम्हाला संपत्ती निर्माण पण होणार आणि त्याच्यातून तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शन पण मिळेल.